चला तर मंडळी, आज आपण मुलांच्या डब्यासाठी एकदम मोकळा सुटसुटीत दाणेदार जिरा राईस बनवणार आहोत. आता जिरा राईस बनवताना शिळा उरलेला भातसुद्धा चालतो किंवा ताजा भातसुद्धा घेतला तरी चालतो. आता मी ताजा भात शिजवून थोडासा थंड व्हायला ठेवलेला आहे. इकडं कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि जिरे खूप सारे घातलेले आहेत. जिरे छान फुटल्याच्या नंतर हे थंड झालेला भात यामध्ये घातलेला आहे. साधा तांदूळ वापरलेला आहे, म्हणजे चांद तारा तांदूळ आहे. बासमती तांदूळसुद्धा वापरू शकता. त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. ज्यावेळेस जिरा राईस बनवतो त्यामध्ये जिरे खूप असतात आणि कोथिंबीर खूप सारी असते. एकदम परफेक्ट हॉटेल स्टाईल जिरा राईस तयार झालेला आहे. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. जेव्हा आपली मुलं फरमाईश करतात की आज मम्मी डब्बीला जिरा राईसच पाहिजे, मग तुम्ही उरलेल्या भातापासून सुद्धा असा जिरा राईस बनवून देऊ शकता. एकदम हॉटेलसारखी चव लागते, काहीही वेगळं लागत नाही. हॉटेलचं खाण्यापेक्षा मुलांना घरचा पौष्टिक डबा दिला तर खूप चांगला असतो, त्यांच्या प्रकृतीसाठी शरीरासाठी चांगला असतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा अशा पद्धतीने मोकळा सुटसुटीत दाणेदार जिरा राईस करून बघा. एकदम एक एक तांदळाचा दाणा आपण वेचून घेऊ शकतो, इतका मोकळा सुटसुटीत झालेला आहे. शिजवण्याची पद्धत फक्त आपली जसा भात शिजवतो त्याचप्रमाणे. आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा.